शिबिर समोर लक्ष द्या. व्याख्यान सुरू होत आहे. रक्तदान तो तिकडे लक्ष देऊ नका, तो रेग्युलर विषय. रक्तदान काय महिन्याला 2-2 महिन्याला या ठिकाणी होत असतं. इकडे समोर लक्ष द्या. सरकार सर या ठिकाणी व्याख्यानाला सुरुवात करते. ग रे सानी धनी रे ग रे नी रे सा ग रे सानी धनी रे ग रे नी रे सा. परमपवित्र जगतवंदनीय भगव्या ध्वजास प्रथमतः वंदन करतो. ज्यावेळी याच महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये चौकडे कोपऱ्यांची दादागिरी आणि सुखचैन नव्हतं, आम्हा मावळ्यांच्या घरदारी अरे थंड पडले होते या महाराष्ट्रातील तलवारी. तेव्हाच्या महाराष्ट्राच्या मातीला दिसला होता एक आशेचा किरण, ज्यांनी मोगलांना आणलं होतं शरण. उभ्या आदिलशाहीत, उभ्या निजामशाहीत एकही मातबर सेनानी नव्हता की जो आमच्या योद्ध्याबरोबर रणांगणात लढेल आणि त्यांना भर रणांगणात हरवेल. खर तर त्या व्यक्तिमत्वाला समजून घ्यायला उभा महाराष्ट्र आज कमी पडला असं म्हणावं लागेल. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, आम्हाला माँसाहेब जिजाऊ माहिती आहेत, आम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज माहिती आहेत, आम्हाला धर्मवीर छत्रपती राजाराम महाराज माहिती आहेत. पण दादांनो, या सगळ्यांच्या स्वराज्याच्या सारीपाटामागे एक बाप म्हणून, एक पिता म्हणून आणि एक स्वराज्याच्या संकल्पक म्हणून प्रचंड त्याग ज्या व्यक्तिमत्वानं केला ते स्वराज्याचे संकल्पक माझ्या शहाजी राजांना प्रथमतः वंदन करतो. परिणव जाधवागरची लेख हवया भोसल्यांची सून म्हणून आली होती आणि माझ्या शहाजी राजांचा संसार सोन्यापरी सुजून गेली. स्वातंत्र्याची ज्योत स्त्री शक्तीची ऊर्जा होऊन गेली आणि मनामनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटून गेली. अरे पदरीचे शिवबा आणि संभा या स्वराज्यासाठी घडून गेली. अरे वाघिणीचं होतं काळीच तिचं, अरे वाघिणीचं होतं काळीच तिचं आणि वाघ होता तिच्या पोटी. स्वराज्याचा ध्यासवरी आणि जगदंब तिच्या ओठी. आभा एवढा पुत्र तिचा जिथं मोगलाई पडली छोटी. अरे तिनच हिरवा चुडा घालणाऱ्या आपल्या नाजूक हातात तलवार घेतली आणि देखना इतिहास घडून दाखवला. अशा माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांना प्रथमतः वंदन करतो. सह्याद्रीच्या कड्या कपऱ्यातून अरे मावळ्यांच्या साथीनं, चित्त्याच्या चपाईनं, तलवारीच्या पातीनं, मातीच्या मालकानं याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा काय इतिहास घडवला की या जगाच्या पाठीवर असा राजाच झाला नाही. असा उभ्या हिंदुस्थानचा मालक म्हणजे शिवछत्रपतींना वंदन करतो. आणि माझ्या दादांनो, तायांनो, काकांनो, ज्यांनी मला फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, ज्यांनी मला ऐकलंय तो प्रत्येक व्यक्तीला यदा कदाचित माहीत असावं, पण माहित नाही का. पोरांनो, या राजांवरती एवढी जान बसली की ज्या राजाचं नाव या राकेश पिल्लूंच्या डोळ्यातून शब्दरी उच्चारायला सुरुवात केली ना, कधीच डोळे पाण्याने डबडबले जातात. माझं सुद्धा मला कळत नाही. अरे गड्या हो, तोच राजा आपल्या मृत्यूच्या वेळी सुद्धा आपल्या वडिलांना सांगत होता, हो आबासाहेब, आभाळ एवढ्या डोळ्यातून पाहत असाल हो मला, पण तुमचं आभाळ एवढं रूप पाहिला तुमच्या शंभू बाळाकडे डोळे उरले नाही. तो आग्र्यावरून सुटताना मोठ्या विश्वासानं तुमच्या हातात घेतला होता. मला होता, आबासाहेब नका ना आमची फिकीर करू, आम्ही सुखरूप पाठीमागून राजगडावरती येऊ. पण ते हातही उरले नाही हो. ज्या मुखाने गायले होते जगदंबचे बोल, ज्या मुखाने घातली होती साथ तुम्हाला आबासाहेब, हो आबासाहेब, पण ती जिभही उरली नाही हो.
पण एक सांगतो आबासाहेब, हो माझ्या रक्ताचाच अभिषेक घालून जर या स्वराज्यातली मंदिरं पवित्र होणार असेल आणि शिवपुत्र म्हणून जर मृत्यूशी ओळख होणार असेल तर त्या रायगडीवरच्या जगदीश्वराला एकच प्रार्थना करेल, अरे जगदीश्वरा, जेव्हा जेव्हा या मातीवरती संकट येईल तेव्हा तेव्हा मला जन्माला घालच, पण एक लक्षात ठेव जगदीश्वरा, जेव्हा जेव्हा मला या स्वराज्याच्या पवित्र मातीत जन्माला घालतील ना तेव्हा मला जन्माला घालताना फक्त आणि फक्त शिवपुत्र म्हणून जन्माला घाल अशा सांगणाऱ्या माझ्या धर्मवीर संभाजी राजांना प्रथमतः वंदन करतो. ज्या मातेनं आपल्या मृत्यूनंतर सुद्धा उभा महाराष्ट्र माझ्या शंभूराजांच्या डोळ्यातून पाहिला ते माझ्या प्राणप्रिय मातोश्री सईबाई राणी साहेबांना वंदन करतो. खर तर ज्या अज्ञात मावळ्यांनी आपल्या घरादाराकडे पाहिलं नाही, माझ्या राजाने आखून दिलेल्या स्वराज्याच्या खेळासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, राजांनी आखून दिलेल्या स्वराज्यात आपलं रक्त सांडसपर्यंत शेवटपर्यंत आपल्या स्वराज्याची सेवा केली, त्या अज्ञात मावळ्यांना वंदन करतो. खरं तर गड्या हो, असं वाटतं या सगळ्यांच्या चरणांची धूळ एक कुंकवाचा करंडा घ्यावा आणि त्या कुंकवाच्या करंड्यामध्ये या सगळ्यांच्या चरणांची धूळ अगदी गच्च भरावी आणि रोज रोज भाडाला लावावी अशा मर्दानी दैवतांना प्रथमतः अभिवादन करतो. खरं तुमच्या वरवंड गावामध्ये येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त हे जे काही कार्यक्रमाचे आयोजन केले, सुंदर असं वातावरण, उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून रक्तदान शिबिरे बसणाऱ्या लोकांना सुद्धा उन्हाची धग लागू नये, सुंदर असं मंडप, भगवे झेंडे, सुंदर भगवमय वातावरण या ठिकाणी केले. मला ज्यांनी कार्यक्रमाला आमंत्रित केलं ते प्रशांतजी ताटगे पाटील, खरं तर या गावचे ते जावई आहेत, मनापासून त्यांचं मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद मानतो. त्यांच्या पाठीमागे सगळ्या परिवाराचे सगळे शंभू भक्त असतील, केंद्र साहेब, परत गणेशदादा दिवेकर असतील, कामकनाथदादा मांडगे असतील, परत ईश्वर पवार असतील, सर्व ज्यांचे हात या कार्याला लावले ते सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो. चला 350 वर्ष पाठीमागे दादानो, ज्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं आम्हाला स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाने जगण्याची आस निर्माण झाली दादांनो. शिवरायांचं स्वराज्य वाढत होतं आणि त्या वाढणाऱ्या स्वराज्यामध्ये दादांनो छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई राणी साहेबांना दिवस गेले होते. पुरींनो, माझ्या सईबाई राणी साहेबांना पहिल्यांदा 3 मुली झाल्या. पहिली सखूबाई, दुसरी रानूबाई आणि तिसरी अंबिकाबाई. या 3 मुलींच्या पाठीवरती माझ्या सईबाई राणी साहेब विरोधक होत्या. प्रचंड इच्छा होती की आम्ही एवढ्या दैदिप्यमान राजाच्या पत्नी आहोत, आमच्या पोटी आमच्या उदरात एक पुत्ररत्न प्राप्त व्हावा अशी राणी साहेबांची इच्छा होती. आणि गड्याओ, गर्भात ते बाळ असताना माझ्या सईबाई राणी साहेब देवाला प्रार्थना करायच्या, मनमन दुःखी व्हायच्या, सोमवार उपास करायच्या, गुरुवार उपास करायच्या, शनिवार उपास करायच्या. हे देवा परमेश्वरा, आमच्या पोटी 3 मुली झाल्या, पण हे देवा 3 मुली झाल्या म्हणून आम्ही कधी त्या मुलींची हेळसांड सुद्धा केली नाही. देवा, जन्माला घालताना आता 4थं लेकरू मुलगी ऐवजी आमच्या पोटी पुत्ररत्न प्राप्त झाल. आणि हे देवा, आम्हाला का पुत्ररत्न प्राप्त झालं, मग तो देवा घरी आम्हाला घेऊन गेला ना तरी हरकत नाही. ही भावना होती सईबाई राणी साहेबांची, शंभूराजांच्या आईची. आणि घडलंय तसंच, दिवस गेले होते सईबाई राणी साहेबांना, पण आजार पण माझ्या सईबाई राणी साहेबांना ग्रासलं गेलं. अनेक इतिहासकारांच्या मते त्यांना बाळंतपणाचा असा रोग होता असं सांगण्यात येतं. म्हणून राजगडावरती माझ्या सईबाई राणी साहेब होत्या. तिथून सुंदर असं वातावरण किल्ले पुरंदरावर असतं म्हणून किल्ले पुरंदरावरती सईबाई राणी साहेबांचा मेना हलवण्यात आला. नेताजी पालकरांची सारी सेना सईबाई राणी साहेबांच्या बरोबर दिली गेली. काही राणी साहेब, पुतळाबाई असतील, सोयराबाई असतील, या सारी मंडळी जिजाऊ साहेबांसोबत किल्ले पुरंदरावरती आली. 3 लेकीच्या पाठीवरती आता या आईला काय होतंय या सगळ्यांची आस लागली होती. आणि दादांनो, घडलंय तसंच. उजाडला दिवस 14 मे 1657, ज्येष्ठ शुद्ध द्वादशी गुरुवार होता. आणि पहाटेच्याच वेळेला माझ्या सईबाई राणी साहेबांच्या पोटात दुखायला लागलं. सगळ्या सुविनी किल्ल्यावरच येऊन थांबल्या होत्या. 2-3 दिवस आधीच मुक्कामाला. कधी पोटात दुखायला लागेल, कधी कळा येतील सांगता येत नव्हतं. म्हणून सगळ्या सुविनी किल्ले पुरंदरावरच होत्या. पहाटेच राणी साहेबांच्या पोटात दुखायला लागलं. दारुणी महालाचा दरवाजा उघडून सारी मंडळी आतमध्ये गेली, सुविनी आतमध्ये गेल्या.
सगळ्या सुविनी आतमध्ये गेल्यानंतर दरवाजा लागला गेला. बाहेर सगळी मंडळी, तुम्ही अशी बसलाय ना, सारी मंडळी तशीच बाहेर बसली होती. जो तो आपापल्या देवाला प्रार्थना करत होता. या वक्ताला आमच्या सह्या करायनी साहेबांना मुलगा होऊ दे म्हणून. अरे लय उपास तपास केले त्या माऊलीनं. त्यांची घरानं ऐकलं देवा, त्यांना पुत्ररत्न प्राप्त होऊ दे. जो तो आपापल्या देवाला प्रार्थना करतोय. कोण जिजुरीच्या खंडेरायाला प्रार्थना करतोय, कोण पंढरपूरच्या पांडुरंगाला प्रार्थना करतोय, कोण माहूरच्या रेणुकेला प्रार्थना करतोय, कोण आई तुळजा भवानी मातेला प्रार्थना करतोय की देवा आमच्या अक्कासाहेबांचं घराणं ऐक, त्यांना पुत्ररत्न प्राप्त होऊ दे. दादांनो 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, सूर्य डोक्यावर यायची वेळ झाली तरी दारुनी महालाचा दरवाजा उघडेना आणि कुणीच कसं काय येईना. मग दादांनो एवढ्यातच त्या दारुनी महालाच्या आतून एका बाळाचा रडण्याचा आवाज सगळ्या सभागृह, सगळ्या किल्ले पुरंदरच्या बाले किल्ल्यावरती यायला लागला. ज्या आरती बाळाचा आवाज येतोय त्या आरती आमच्या सईबाई राणी साहेब बाळंतीन झाल्या. आता कधी दरवाजा उघडेल आम्हाला बातमी काय कळेल. सगळ्यांच्या नजरा त्या दरवाजावर होत्या. आणि दादांनो सूर्य डोक्यावर असतानाच किल्ले पुरंदरचा दारुनी मालाचा दरवाजा ते कवाड उघडलं गेलं. जसं कवाड उघडलं तशी सईबाई राणी साहेबांची ती एक टाची सांगायला आली. गड्या ऐकलं का? सगळ्यांचे कान दूर झाले होते. बोला गोजाक्का काय घडलंय? तशी ती गोजाक्का सांगत होती. गड्या ऐकलं का? ऐकलं का? आपल्या सईबाई राणी साहेबांची प्रार्थना परमेश्वराने फतेह केली. शिवरायांचा शंभू बाळ जन्माला आलाय. आणि त्या मुघलांचा कर्तन काळ छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचा जन्म किल्ले पुरंदरावरती झाला. पण दादांनो किल्ले पुरंदरावरती माझ्या शंभूराजांचा जसा जन्म झाला ना, माहित नाही बरं का मनोमन राजांचा इतिहास करतोय, गेली वाचतोय, शिकतोय. गेली 12 वर्ष झाली अजूनपर्यंत या गोष्टीचं उत्तर नाही कळालं. मनोमन चिंता येते की माझ्या शंभू राजांनी त्या नियतीचं काय वाकडे केलं होतं म्हणून एवढा प्रचंड त्रास, दुःख आणि संघर्ष माझ्या शंभू राजांच्या जीवनात वाटेला आला. जन्माला आलं किल्ले पुरंदरावरती. आणि माझ्या सईबाई राणी साहेब त्या माऊलीला असं वाटत होतं, आवर्जून ऐका महिला भगिनींनो, त्या माऊलीला असं वाटत होतं कधी एकदा माझ्या बाळाला माझ्या जवळ येतोय. सुविनीने जन्म झाल्यावर सांगितलं, राणी साहेब आता उपास तपास करायची गरज नाही, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालाय. ओसंडून आनंद चेहऱ्यावरून वाहत होता माझ्या सईबाई राणी साहेबांचा. पण एवढ्यात सईबाई राणी साहेबांना कधी आपल्या मुलाला आपल्या हातात देतील अशी भावना दादांनो सईबाई राणी साहेबांची झाली होती. पण एवढ्यात त्या शांत ऐका, राणी साहेबांना वाटत होतं कधी मी माझ्या लेकराला पाहिलं म्हणून. पण दादांनो दुर्दैव असं की ते वैद्यबुवा जवळ आले. वैद्यबुवा सांगताना पावलं त्यांची जड झाली होती, शब्द जड झाले होते. हात जोडून जिजाऊ मासाहेबांच्या पुढे होता तो माणूस. आऊसाहेब आम्हा क्षमा करा, सगळ्या सह्याद्रीच्या दराखोऱ्यातून नाही तू संजीवनी गोळा केली. आऊसाहेब